एका सिक्रेट स्टेपमुळे वड्याची चव पूर्ण बदलते. सुरुवातीला कुकरमध्ये मीठ टाकून 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत बटाटे उकडायला ठेवा. ताजी हिरवी मिरची, आलं आणि लसूण एकत्र वाटून असा खमंग ठेचा तयार करून घ्या. उकडलेले बटाटे व्यवस्थित स्मॅश करा आणि गरम तेलात मोहरी व जिऱ्याची फोडणी देऊन त्यात हा ठेचा छान परतून घ्या. त्यात थोडी हळद आणि चवीनुसार मीठ घालून हा मसाला बटाट्यामध्ये एकजीव करा. वड्याच्या आतली भाजी तयार आहे. आता वरच्या कुरकुरीत कोटिंगसाठी बेसन पीठ, चवीपुरतं मीठ आणि कुरकुरीतपणाचं सिक्रेट मक्याचं पीठ व थोडं थोडं पाणी घालून मध्यम घट्टसर बॅटर तयार करा. बटाट्याचे असे वडे करून ते बेसनात घोळवा आणि तेल गरम झालंय की तपासून गरम तेलात मध्यम आचेवर हळूवार सोडा. वडा असा दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस तळून घ्या. आता वड्याच्या फेमस चटणीसाठी उरलेल्या पिठाचा कुरकुरीत चुरा तळून घ्या. यामुळेच वड्याला खरी चव येते. हा तळलेला चुरा लसूण आणि लाल तिखट एकत्र वाटून झणझणीत सुकी चटणी तयार करा. शेवटी पावामध्ये ही चटणी, गरमागरम वडा आणि तळलेला चुरा हिरव्या मिरचीसोबत भरून घ्या आणि तो पहिला घास घेतानाच लक्षात येईल